नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 मधील पहिलं प्रकरण अनुवंशिकता उत्क्रांती या प्रकरणाचा अभ्यास आपण या ठिकाणी करत आहोत। या प्रकरणामध्ये आतापर्यंत आपण अनुवंशिकता व अनुवंशिक बदल, त्याचबरोबर प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण या मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण उत्क्रांती व उत्क्रांतीचे पुरावे पाहणार आहोत। सुरुवातीला पाहूयात उत्क्रांती म्हणजे काय। पहा, उत्क्रांती म्हणजे काय, तर उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाशपणे होणारा क्रमिक बदल होय। सुरुवातीलाच आपण उत्क्रांतीची व्याख्या सांगत असताना उत्क्रांती म्हणजे हा एक प्रकारचा बदल आहे हे सांगितलेलं आहे। आणि हा जो बदल आहे तो कसा आहे, सावकाशपणे होणारा क्रमिक म्हणजे क्रमाक्रमाने होणारा बदल आहे। ही प्रक्रिया अत्यंत सावकाश व जीवांचा विकास साधणारी असते। मग अंतराळातील ग्रह ताऱ्यांपासून ते पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलांपर्यंतच्या अनेक टप्प्यांचा विचार उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये करणे आवश्यक ठरते। नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जीवजातींची निर्मिती होते ती प्रक्रिया म्हणजेच उत्क्रांती। आता ही उत्क्रांती कशा पद्धतीने झाली असेल याविषयी आपण जाणून घेणार आहोत। सुमारे 3.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचे जीवन अस्तित्वात नव्हते। पहा, इतर ग्रहांप्रमाणे आपली पृथ्वी हा सुद्धा एक ग्रह आहे, हे तुम्हा सर्वांना माहिती आहे, हो की नाही। जसं या पृथ्वीवर आपण सजीवांची उत्पत्ती किंवा सजीव सृष्टी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर पाहत आहोत, परंतु 3.5 अब्ज वर्षापूर्वी मात्र पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचे जीवन अस्तित्वात नव्हते। सुरुवातीला अत्यंत साधी मूलद्रव्ये जी आहेत ती असावीत आणि मग त्यापासून सेंद्रिय व असेंद्रिय प्रकारची साधी संयुगे जी आहेत ती तयार झाली असावीत आणि मग त्यापासून हळूहळू गुंतागुंतीची सेंद्रिय संयुगे जशी की प्रथिने आणि केंद्रकाम्ले तयार झाली असावीत। अशा निरनिराळ्या प्रकारच्या सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थांच्या मिश्रणातून मूळ स्वरूपाच्या प्राचीन पेशी तयार झाल्या असाव्या। पहा, सजीवांमध्ये पेशी हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे। सर्व सजीव जे आहे ते पेशींपासून बनलेले आहेत। मग ही पेशी जी आहे ही पेशी कशी तयार झाली असावी हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थ जे आहेत, संयुगे जे आहेत ती एकत्र आली आणि त्यांच्यापासून प्रथिने आणि केंद्रकाम्ले तयार झाली आणि नंतर या प्रथिने आणि केंद्रकाम्लांपासूनच आपल्याला काय पाहायला मिळतं, तर पेशी जी आहे किंवा या मिश्रणातूनच मूळ स्वरूपाच्या प्राचीन पेशी ज्या आहेत त्या तयार झालेल्या असाव्यात। आता आजूबाजूच्या रसायनांचे भक्षण करून त्या पेशींची संख्या काय होऊ लागली, वाढू लागली। मग पेशींमध्ये थोडेफार फरक असतील आणि नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार काहींची चांगली वाढ झाली असेल, तर जे सजीव सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकले नाहीत त्यांचा नाश झालेला असावा। आता आपण पाहतो की पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणावर वनस्पती आणि प्राणी यांच्या कोट्यावधी प्रजाती आहेत। मग त्यांचा आकार, त्यांची जटिलता यामध्ये कसं आहे, वैविध्य आहे। प्राण्यांमध्ये जर तुम्ही विचार कराल तर अतिशय लहान सूक्ष्म असे एकपेशीय अमिबा आणि पॅरामेशियम की जे आपल्याला उघड्या डोळ्यांनी सुद्धा दिसत नाही, त्यांना पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शीचा म्हणजेच मायक्रोस्कोपचा उपयोग करावा लागतो। म्हणजे इतके लहान प्राणी ते अतिशय भव्य किंवा अतिशय मोठे महाकाय असे देवमासा आणि माणूस असा त्यांचा विस्तार आढळतो। वनस्पतीमध्ये जर तुम्ही विचार केला तर एकपेशीय क्लोरेल्ला पासून ते विस्तीर्ण वडाच्या झाडापर्यंत अनेक आपल्याला वनस्पतींच्या प्रजाती ज्या आहेत त्या पृथ्वीवर आढळतात। आता या पृथ्वीवर सजीवसृष्टी कुठे नाही असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही म्हणाल की सर्व ठिकाणी आपल्याला सजीवसृष्टी जी आहे ती पाहायला मिळते। मग अगदी विषुववृत्तापासून ते दोन्ही ध्रुवांपर्यंत सजीवांचे अस्तित्व आढळते। मग ते हवेमध्ये आहे, पाण्यामध्ये, जमीन असेल, खडक असेल, अशा सर्व ठिकाणी सजीव आहेत। अतिप्राचीन काळापासून मानवाला या पृथ्वीवर जीवनाचा उगम कसा झाला असेल, त्यात एवढी विविधता कोठून आली असावी याबाबत उत्सुकता आहे।
म्हणजे आपल्या सर्वांना नक्कीच त्याबद्दलचे बरेच प्रश्न पडत असतात पहा, की या पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण कशी झाली असेल. याविषयी जाणून घेण्याची इच्छा किंवा उत्सुकता जी आहे ती सर्वच सजीवांमध्ये, सर्वच मानवांमध्ये असते. आणि म्हणूनच आज आपण ही सजीव सृष्टी कशा पद्धतीने अस्तित्वात आली असेल हे या ठिकाणी पाहणार आहोत. सजीवांचा उगम व विकास याविषयीच्या विविध उपपत्ती आजवर मांडल्या गेल्या. यापैकी सजीवांची उत्क्रांती जी आहे किंवा सजीवांचा क्रमविकास हा जो सिद्धांत आहे हा सगळीकडे सर्वमान्य झालेला आहे. आता आपण पाहणार आहोत तो म्हणजे उत्क्रांतीचा सिद्धांत. काय आहे उत्क्रांतीचा सिद्धांत? पहा, या सिद्धांतानुसार पहिला जो सजीव पदार्थ आहे तो पृथ्वीवर समुद्रामध्ये निर्माण झाला. पहिले जे जीवद्रव्य आहे ते कुठे निर्माण झालं? समुद्रामध्ये. मग काळाच्या ओघामध्ये हजारो वर्षानंतर यापासून एकपेशीय सजीवांची निर्मिती झाली. या एकपेशीय सजीवांमध्ये क्रमाक्रमाने बदल घडून आले आणि त्यापासून अधिक मोठे व अधिक जटिल असे सजीव विकसित झाले. हे सर्व बदल हळूहळू आणि क्रमाक्रमाने होत राहिले. या विकासाचा कालपट हा जवळजवळ किती होता? 300 कोटी वर्षांचा आहे. मग सजीवातील बदल व विकास हा जो आहे हा काही एकाच बाजूने होत गेलेला नाहीये, तर हा सर्वव्यापी आहे, सर्व अंगांनी होत गेला व यातूनच अनेक प्रकारचे सजीव जे आहेत ते अस्तित्वात आले. यामुळेच या प्रक्रियेला क्रमविकास अथवा उत्क्रांती असे म्हटले जाते, की जी एक संघटनात्मक उत्क्रांती आहे. भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजेच काय आहे? उत्क्रांती होय. पहा, उत्क्रांतीची एक नवीन व्याख्या आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजेच काय आहे? उत्क्रांती होय. आता या उत्क्रांतीचे काही पुरावे आहेत, ते पुरावे आधी आपण अभ्यासूया. पहिला जो पुरावा आहे तो आहे बाह्यरूपीय पुरावा. यालाच मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स असंही म्हटलं जातं. आता या बाह्यरूपीय पुराव्यामध्ये आपल्याला काही या ठिकाणी चित्र दिलीत पहा. स्क्रीनवर तुम्हाला काही चित्र पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला तुम्ही काही प्राण्यांची चित्र पाहत आहात, नंतर खाली काही वनस्पतींची चित्र सुद्धा तुम्हाला दिसत आहेत. आता या प्राण्यांच्या चित्रामध्ये जर तुम्हाला मी सांगितलं की अरे यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचं साम्य दिसतंय, तुम्ही म्हणाल हे सगळे वेगवेगळे प्राणी आहेत, यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं साम्य नाहीये. परंतु जर मी आणखीन तुम्हाला पुढे सांगितलं की तुम्ही ते बारकाईने ऑब्झर्व करा, बारकाईने पहा, निरीक्षण करा आणि यांच्यामध्ये तुम्हाला काय साम्य पाहायला मिळते हे मला सांगा, मग मात्र तुम्ही काय करणार आहात? त्या प्राण्यांकडे थोडंसं बारकाईने पाहणार आहात आणि नंतर मग तुम्ही मला सांगाल की त्यांच्या तोंडाची रचना आहे, त्यांच्या डोळ्यांचं स्थान आहे किंवा त्यांच्या नाकपुड्या, तसेच त्यांच्या कानांची रचना, अंगावरील दाट केस, ही जी काही आहेत ही त्यांच्यामध्ये दिसणारी काय आहेत? समान वैशिष्ट्ये आहेत. तर वनस्पतींमध्ये जर तुम्हाला सांगितलं की यांच्यामध्ये काही साम्य आहे का, तुम्ही म्हणाल एक आंब्याचं झाड आहे, एक चिक्कूचं आहे, एक पेरूचं आहे, वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, वेगवेगळ्या फळांची झाडं आहेत. परंतु जर मी तुम्हाला अजून सांगितलं की तुम्ही बारकाईने पहा, तर मग मात्र तुम्ही म्हणणार आहात की त्यांच्या पानांचा आकार, त्यांचा शिराविन्यास म्हणजेच काय? पानांवर असणाऱ्या ज्या काही रेषा असतात त्या रेषांचा आकार तुम्ही पहा. त्याचबरोबर पर्णदेठ, पानाची रचना इत्यादी समान वैशिष्ट्ये जे आहेत या वनस्पतींमध्ये आढळतात. मग यावरून हे सूचित होते की ही त्यामध्ये असणारी काय आहेत? साम्य स्थळं आहेत. यामुळेच त्यांचा उगम समान आहे व ते एकाच पूर्वजांपासून उत्क्रांत झालेले असावेत हे या ठिकाणी सिद्ध होते. ठीक आहे, आले लक्षात बाह्यरूपीय पुरावा. आता पुढचा जो पुरावा आहे तो म्हणजे शरीरशास्त्रीय पुरावे. आता या शरीरशास्त्रीय पुरावा अभ्यासत असताना इथे सुद्धा पुन्हा काही आकृत्या किंवा काही चित्र तुम्हाला पाहायला मिळत आहेत पहा. हाडांची रचना दिसते आपल्याला. पहिला जो आकार आहे तो आहे मानवी हात, दुसरा आहे मांजरीचा पाय, तिसरा आहे वटवाघळाचा चर्मपर आणि चौथी जी आकृती आहे ती आहे देवमाशाचा पर. आता वरवर जर तुम्ही पाहिलं तर यांच्यामध्ये तुम्हाला कोणतंही साम्य दिसत नाहीये किंवा त्यांचं तुम्ही कार्य विचारलं तर प्रत्येकाचं कार्यही वेगवेगळं आहे. मानवी हाताचा उपयोग कशासाठी होतो? काही काम करण्यासाठी. मांजरीचा पाय तिला चालण्यासाठी उपयोग होतो.
वटवाघळाचा चर्मपर असेल तर त्याला उडण्यासाठी त्याचा उपयोग होतो, आणि देवमाशाचा पर असेल तर त्याला पोहण्यासाठी उपयोग होतो. म्हणजे प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं आहे, हो की नाही. वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. परंतु जर तुम्हाला अजूनही ते बारकाईने आपण अभ्यासायला सांगितले तर मग मात्र तुम्हाला त्यांच्या हाडांच्या रचनेमध्ये व हाडांच्या जोडणीमध्ये साम्य दिसून येणार आहे. हे साम्य काय दर्शवते तर त्यांचे पूर्वज समान असावेत याकडे ते निर्देश करते. म्हणजेच त्यांचे पूर्वज हे समान असणार आहे, त्यांच्या या हाडांच्या रचनेवरून आपल्याला लक्षात येते. पुढचा जो प्रकार किंवा पुढचा जो उत्क्रांतीचा पुरावा आहे तो आहे अवशेषांगे. आता अवशेषांगे म्हणजे काय तर पहा, सजीवांमध्ये ऱ्हास पावलेले किंवा अपूर्ण वाढ झालेल्या इंद्रियांना, निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांग असं म्हटलं जातं. बदलणाऱ्या किंवा भिन्न पर्यावरणामध्ये जगण्यासाठी सजीवांमध्ये अचानक नवी ऊती असतील किंवा अंगे किंवा इंद्रिये उत्पन्न होऊ शकत नाही. मग अस्तित्वात असलेल्याच इंद्रियांमध्ये क्रमाक्रमाने काय होत जातात, बदल घडून येतात. बहुतांशी एका विशिष्ट परिस्थितीत शरीरातील एखादी रचना उपयुक्त असते, परंतु भिन्न परिस्थितीमध्ये मात्र ती निरुपयोगी किंवा हानिकारक ठरते. अशा परिस्थितीमध्ये नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने अशी इंद्रिये नाहीसे होण्याच्या मार्गाला लागतात. एखादे निरुपयोगी इंद्रिय नाहीसे होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. या नाहीशा होत जाणाऱ्या इंद्रियांच्या वेगवेगळ्या अवस्था निरनिराळ्या प्राण्यांच्या शरीरामध्ये दिसतात. एखाद्या सजीवांमध्ये असा अवयव त्या सजीवात जरी काही कार्य करत नसला तरी दुसऱ्या सजीवांमध्ये मात्र तो अवयव कार्यरत असतो. म्हणजे एखादा अवयव हा एखाद्या प्राण्यामध्ये जरी निरुपयोगी असला तरी इतर दुसऱ्या प्राण्यामध्ये मात्र तो उपयुक्त असू शकतो. उदाहरणार्थ पहा, मानवाला निरुपयोगी असणारे अंत्रपुच्छ, ठीक आहे, मानवी पचन संस्थेमध्ये असणारा हा एक अवयव आहे की जो मानवाला आता निरुपयोगी आहे, परंतु रवंथ करणारे जे प्राणी आहे त्यांच्यासाठी मात्र तो कसा आहे, उपयुक्त कार्यक्षम अवयव आहे. रवंथ करणारे प्राणी म्हणजेच कोणते, गाय, बैल, म्हैस यांसारखे प्राणी जे आहेत ते काय करतात, आधी आपला सर्व चारा जो आहे तो खाऊन घेतात. नंतर दुपारच्या वेळेस निवांत बसल्यानंतर ते काय करतात, त्यांचा जो चारा आहे तो तोंडामध्ये आणून पुन्हा त्यांची चावण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू असते. यालाच आपण काय म्हणतो, रवंथ करणे असं म्हणतो. याचप्रमाणे मानवाला निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू माकडामध्ये मात्र कान हलवण्याकरता उपयुक्त आहेत. म्हणजेच हे कानांचे स्नायू जरी मानवाला निरुपयोगी असले तरी सुद्धा माकडामध्ये मात्र ते कसे आहेत, कार्यरत आहेत. माकडहाड, अक्कलदाढा, अंगावरील केस इत्यादी अवशेषांगे मानवाच्या शरीरामध्ये दिसून येतात. तुम्हाला परीक्षेला अवशेषांग म्हणजे काय आणि त्याची उदाहरणं जी आहेत ती विचारली जातात. अशा वेळेस तुम्हाला ती व्यवस्थित लिहिता येणं आवश्यक आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा असा हा मुद्दा आहे. आता पुढे आपण पाहणार आहोत ते म्हणजे पुराजीव विषयक पुरावे. यालाच काय म्हटलं जातं, जीवाश्म विज्ञान असं म्हटलं जातं. आता जीवाश्म विज्ञान म्हणजे काय पहा, आज आपण सांगतो की पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा पृथ्वीवर पूर्वी डायनोसॉर सारखे महाकाय असे प्राणी होऊन गेले. कोणत्या बेसिसवर आपण असं सांगतो की डायनोसॉर सारखा भव्य किंवा अतिशय महाकाय असा प्राणी जो आहे तो या पृथ्वीच्या पृष्ठभागावर होता, कारण त्याचे अवशेष जे आहेत ते आपल्याला जमिनीच्या पृष्ठभागाखाली सापडलेले आहेत. त्याचे जे ठसे आहेत ते ठसे आपल्याला सापडलेले आहेत. यावरून आपण असं सांगू शकतो की एवढा मोठा महाकाय असा हा प्राणी जो आहे हा कधी काळी पृथ्वीवर अस्तित्वात होता. मग हे जे काही ठसे आहेत या ठशांनाच काय म्हटलं जातं तर पुराजीव विषयक पुरावे असं म्हटलं जातं. जीवाश्म म्हणजे सजीवांचे मृत अवशेष किंवा त्यांचे ठसे जे जमिनीखाली सुरक्षित राहतात. उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये या पुराव्याला अतिशय असं महत्त्व आहे. पहा, जीवाश्म म्हणजे काय, पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादींसारख्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात आणि या जीवांचे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात. यांनाच काय म्हटलं जातं, जीवाश्म असं म्हटलं जातं. आता पुढे पहा, जमिनीच्या सर्वात खालच्या थरात अपृष्ठवंशीय प्राणी तर वरच्या थरामध्ये पृष्ठवंशीय प्राण्यांचे अवशेष सापडतात.
यावरून आपलं असं लक्षात येतं की पृथ्वीवर अगोदर पाण्यामध्ये राहणारे साधे पाठीचा कणा नसलेले व त्यानंतर मत्स्य, उभयचर, सरीसृप, मग सर्वात वरच्या थरामध्ये पक्षी व सस्तन प्राण्यांचे अवशेष सापडतात. तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 6 वर पहा आकृती दिलेली आहे. त्यामध्ये सर्वात खालचा थर जो आहे त्यामध्ये अपृष्ठवंशीय प्राण्यांची निर्मिती दाखवलेली आहे. नंतर सरीसृप, उभयचर, मत्स्य प्राणी निर्माण झाले असावेत आणि नंतर सरीसृप आणि सर्वात शेवटी पक्षी व सस्तन प्राणी म्हणजे सुरुवातीला अपृष्ठवंशीय प्राणी निर्माण झाले आणि त्यानंतर पृष्ठवंशीय प्राण्यांचे अवशेष सापडू लागले. याचा अर्थ अपृष्ठवंशीय प्राण्यांची निर्मिती आधी झाली आणि नंतर त्यापासून पृष्ठवंशीय प्राणी निर्माण झालेले असणार आहेत. उत्क्रांती या सिद्धांतानुसार टप्प्याटप्प्याने एकाच प्रकारचा सजीव यापासून दुसऱ्या प्रकारचा सजीव तयार झाला या म्हणण्याला हा एक मोठा पुरावा ठरतो. आता पुढे पहा, आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे कार्बनी वैमापन पद्धती. कार्बनी वैमापन पद्धती जी आहे या मुद्द्याचा जो किंवा ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट सुरुवातीला ज्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले त्या शास्त्रज्ञांविषयी आधी आपण माहिती पाहूया. त्या शास्त्रज्ञांचं नाव आहे विलार्ड लिबी. कार्बनी वैमापन पद्धत ही नैसर्गिक कार्बन म्हणजेच कार्बन 14 च्या किरणोत्सारी क्षयावर आधारलेली असून विलार्ड लिबी यांनी 1954 मध्ये विकसित केली. यासाठीच लिबी यांना 1960चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. या पद्धतीने काढलेली विविध पदार्थांची वये रेडिओ कार्बन नावाच्या शोधपत्रिकेमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता कार्बनी वैमापन पद्धत म्हणजे काय ते आधी आपण पाहूया. पहा, जेव्हा एखादा प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात तेव्हा त्यांचे कार्बन ग्रहण करणे थांबते. पहा, एखादा वनस्पती किंवा प्राणी जेव्हा मृत पावतात तेव्हा त्यांचं कार्बन ग्रहण करणे म्हणजे कार्बन शरीरामध्ये घेण्याची प्रक्रिया जी आहे ती थांबते. त्या क्षणापासून त्यांच्या शरीरातील कार्बन 14चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया सतत चालू राहते. ऱ्हास म्हणजे कमी होणे किंवा कार्बन 14चं प्रमाण जे आहे ते कमी व्हायला सुरुवात होते आणि ही एकच प्रक्रिया त्या मृत वनस्पतीमध्ये किंवा प्राण्यामध्ये चालू राहते. मग कार्बन 12 जो आहे हा किरणोत्सारी नसल्याने मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील कार्बन 14 आणि कार्बन 12 यांचे गुणोत्तर स्थिर न राहता सतत बदलत असते. म्हणजे कार्बन 14चं प्रमाण कमी कमी होत जातं. कार्बन 12 हा किरणोत्सारी नाहीये, त्यामुळे कार्बन 14 आणि कार्बन 12 यांचं गुणोत्तर जे आहे ते स्थिर राहत नाही, ते सतत बदलत असते. एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ त्यांच्यातील कार्बन 14ची सक्रियता व कार्बन 14 व कार्बन 12 यांचे गुणोत्तर काढून कालमापन करता येते. यालाच कार्बनी वैमापन असे म्हणतात. मग याचा उपयोग कुठे केला जातो पहा. पुरातन अवशेषशास्त्र व मानववंशशास्त्रामध्ये मानवी अवशेष अथवा जीवाश्म व हस्तलिखिते यांचा काल ठरविण्यासाठी होतो. म्हणजे पृथ्वीच्या भूगर्भामध्ये पृष्ठभागामध्ये जर आपल्याला कोणतं एखादी जीवाश्म सापडलं तर त्याचं वय किंवा ते किती वर्षापूर्वी या पृथ्वीच्या पृष्ठभागावर ते अस्तित्वात असेल याविषयी आपल्याला माहिती या कार्बनी वैमापन या पद्धतीनुसार किंवा या पद्धतीने काढता येते. अशा प्रकारच्या तंत्राद्वारे जीवाश्मांची कालनिश्चिती केली की त्यांना कालमापनानुसार एका कोष्टकात बसवून त्या काळी असलेल्या सजीवांबद्दल माहिती मिळवणे सोपे जाते. यानुसार अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव झालेला दिसतो. ठीक आहे. आता पुढचा जो पुरावा आहे तो आहे जोडणारे दुवे. पहा, या ठिकाणी आपल्याला एकूण तीन दुवे दिलेले आहेत. पहा, अतिशय महत्वाचे आहेत आणि खूप छान माहिती त्यांची आहे. पहा, पहिला जो आहे तो म्हणजे डकबिल प्लॅटिपस, दुसरा जो आहे तो आहे लंगफिश आणि तिसरा जो आहे तो काय आहे पेरिपॅटस. ठीक आहे. मग आता आपण सुरुवातीला पाहूया तो म्हणजे जोडणारे दुवे म्हणजे काय. पहा, काही वनस्पती व प्राणी यांच्यामध्ये काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या दोन भिन्न गटांशी संबंध जोडता येतो. म्हणजे दोन वेगवेगळ्या गटांतील काही गुणधर्म जे आहेत
ते त्या प्राण्यामध्ये आढळतात. हो की नाही? म्हणून त्या प्राण्यांना काय म्हटलं जातं? जोडणारे दुवे असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ घेऊया पेरिपेटस. आता या प्राण्यामध्ये वलयी प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म व पार्श्वपाद म्हणजेच काय? त्यांचे जे खाली छोटे छोटे पाय आहेत त्याला पार्श्वपाद असं म्हटलं जातं. तसेच या प्राण्यामध्ये संधिपाद प्राण्यांप्रमाणे श्वसननलिका व खुली रक्ताभिसरण संस्था आढळते. यावरून आपण काय सांगू शकतो? पेरिपेटस हा जो प्राणी आहे हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. कोणकोणत्या दोन भिन्न गटांना जोडणारा दुवा आहे? तर ॲनेलिडा आणि संधिपाद. म्हणजेच ॲनेलिडा या प्राणी संघापासूनच पुढील हे जे काही संधिपाद प्राणी आहेत ते निर्माण झालेले असावेत आणि पेरिपेटस हा जो आहे हा त्यामधील काय असणार आहे? दुवा असणार आहे. पुढचा जो प्राणी आहे तो आहे डकबिल प्लॅटिपस. हा प्राणी सरीसृप प्राण्यांप्रमाणे अंडी घालतो, परंतु दुग्धग्रंथी व शरीरावरील केस यामुळे सस्तन प्राण्यांशी नाते सांगतो. म्हणजे जरी तो अंडी घालत असला सरीसृप प्राण्यांप्रमाणे, पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये दुग्धग्रंथी आहेत व त्याच्या शरीरावर केस आहेत. म्हणजेच तो सस्तन प्राण्यांचे सुद्धा गुणधर्म दाखवतो आणि सरीसृप प्राण्यांचे सुद्धा गुणधर्म दाखवतो. लंगफिश हा जरी मत्स्य असला तरी फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. या उदाहरणावरून सस्तन प्राणी जे आहेत हे सरीसृप प्राण्यांपासून तर उभयचर हे मत्स्यांपासून उत्क्रांत झाले असावेत असं आपल्या लक्षात येतं. आता लंगफिश मासा म्हटलं की आपल्याला माहिती आहे की मासे हे कल्ल्यांद्वारे श्वसन करतात, परंतु हा जरी मासा असला तरी सुद्धा तो फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. म्हणजेच हा मासा जो आहे याच्यावरून आपल्या असं लक्षात येतं की उभयचर प्राणी म्हणजेच जे जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी आहेत यांची निर्मिती जी आहे ही कुणापासून झालेली असणार आहे? तर माशांपासूनच झालेली असणार आहे. यावर उदाहरणावरून सस्तन प्राणी हे सरीसृप प्राण्यांपासून तर उभयचर हे मत्स्यांपासून उत्क्रांत झाले असावेत हे आपल्या लक्षात येते. आता पुढे आहे ते म्हणजे भ्रूणविज्ञान विषयक पुरावे. या ठिकाणी तुम्हाला काही प्राण्यांचे भ्रूण दिसत आहेत पहा, जसे की मासा, सॅलेमँडर, कासव, कोंबडी, डुक्कर, गाय, ससा व मनुष्य. आता या सर्व प्राण्यांचे हे जे भ्रूण आहेत पहिल्या अवस्थेमध्ये तुम्ही जर विचार केला तर सर्वांचा आकार जो आहे तो जवळपास सारखाच दिसतो आणि त्यानंतर त्यांच्या अवस्थांमध्ये बदल होतो आणि तिसऱ्या स्टेजला आपण जर पाहिलं तर त्यांची शरीर रचना जी आहे ती पूर्णतः काय झालेली आहे? बदललेली आहे. मग यावरून आपल्याला सांगता येईल की या पृष्ठवंशीय प्राण्यामधील भ्रूणाच्या वाढीच्या पहिल्या टप्प्यामध्ये सर्व भ्रूणांमध्ये आपल्याला साम्य दिसते. म्हणजेच या सर्व प्राण्यांचे पूर्वज कधीतरी एकच असावेत असा हा पुरावा सिद्ध करतो. ठीक आहे, आले लक्षात सर्वांच्या? आता हे सगळे पुरावे जे आहे ते तुम्ही व्यवस्थित त्यांचा अभ्यास करा, रोज व्यवस्थित हे वाचन करा की जेणेकरून तुमच्या ते लक्षात राहतील. वहीमध्ये हे सर्व मुद्दे जे आहेत हे लिहून काढा आणि त्याचं जे काही चिंतन आहे किंवा स्मरण जे आहे ते सतत करत राहा की जेणेकरून तुमच्या ते व्यवस्थित लक्षात राहतील आणि परीक्षेला यावर कोणत्याही प्रकारचा प्रश्न जर आला तर तुम्हाला तो व्यवस्थितपणे लिहिता येईल. आले लक्षात सर्वांच्या? धन्यवाद.